स्वागत है दोस्तों फिर से एक नई वीडियो में। एक ऐसी दिल दहला देने वाली घटना सामने आई है। ये सोनिया जैसे कुछ ऐसे नंग देखिए आप आगे के वीडियो में, ऐसे दलिंदर लोग आप आगे के वीडियो में देखिए। फिर मिलते हैं अपन। सोने सोने दादा मी फक्त नाश्ता करायला गेलो नका ना. दादा सोने 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 नको दादा नका ना. सोने नको आई हेले नाश्ता करायला गेलो. आई सपन नाश्ता करायला गेलो. नाश्ता करायला गेलो. नाश्ता करायला गेलो मी. नाश्ता करायला गेलो. सोने का पाहिजे ऐका नाश्ता करायला गेलो. तुला पण दादा टीचर. नाश्ता करायला गेलो दादा मी. नाश्ता करायला गेलो. नाही नाश्ता करायला गेलो. इमानदारी नाश्ता करायला गेलो. आईची शपथ आहे मालकाची गाडी गाडी बोलली ना. हे पेट्रोल रे तू मोबाईल द्या ना माझा. बाकी जाऊन टाकीन. फक्त नाश्ता करायला मोबाईल का इधर नाश्ता करायला गेलो. तू कारण तू एक ए व्हिडिओ काढ. नाश्ता करायला गेलो होता का? ऑनलाईन होता का? ऑनलाईन होतो. नाही ना दादा फक्त नाश्ता करायला गेलतो. ऑनलाईन होता ना तू. नाश्ता करायला गेलतो. नाश्ता करायला गेलतो. चुकी तेवढी झाली. नाश्ता करायला गेलतो. काल रात्री 9च्या सुमारास वर्सोली टोल नाक्याच्या तिथे एक तात्याराव सपकाळ हे त्यांची टॅक्सी घेऊन आलेले असताना त्यांच्या गाडीचा फास्टॅग संपलेला होता, म्हणून तो रिचार्ज करायसाठी थांबले. त्या दरम्यान रिचार्जला वेळ लागतो साधारणतः 20 ते 25 मिनिटं, म्हणून त्या दरम्यान ते नाश्ता करायला गेले आणि त्यावेळेस रोहित रामकिसन गुप्ता हा दारू पिऊन तिथे आला व तू इथे का थांबला म्हणून त्याच्या गाडीचे काच फोडून त्याच्यात नुकसान केलेलं आहे. तर त्या संदर्भात आता फिर्यादी तात्याराव सपकाळ हे आलेले आहेत. त्यांची तक्रार घेण्याचं काम सुरू असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सध्या यातील जो रोहित रामकिसन गुप्ता आहे याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत. तो दोस्तों जैसा कि आपने देखा, गाड़ी भी फोड़ दी गई, ड्राइवर को भी बेरहमी से मारा गया है। ये ऐसे दो बूंद दारू पी के साले 2-3 लोगों को लेके ऐसा तमाशा करते, आदमी देख के पूड़ी बांधते। अब इनके ऊपर मामला तो दर्ज हो गया है, केस तो दर्ज हो गया है। क्या आप इस पे से खुश हो? मैं तो नहीं हूँ, कमेंट करके ज़रूर बताओ। पूरी गाड़ी की जब तक भरपाई करके नहीं देता है तब तक इसके ऊपर केस चलना चाहिए, इसके ऊपर कार्यवाही होनी चाहिए और पूरी गाड़ी का खर्चा भर के लेना है इससे। और कुछ लोग ऐसा बोल रहे थे आईजीएफ टीम क्या कर रही है, तो अब ये वीडियो देखो। नमस्कार, मी एक IGF कॅबचा शिलेदार आहे, देवा शेळके पाटील. काल जो एक अमानुषपणा प्रकार झाला आहे लोणावळ्यामध्ये, आमच्या एक कॅब शिलेदाराला इथे मारहाण करण्यामध्ये आली. तरी काही गोष्टी अशा आहेत ज्या परिस्थितीने बदलत नाहीत, त्यात बदल घडवावा लागतो. त्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक ड्रायव्हरसाठी ज्या गरजेच्या आहेत, याचा पाठपुरावा आम्ही आज IGF कॅबचे हे सगळे शिलेदार आहेत सकाळपासून इथे लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये घेत आहोत. आता संध्याकाळचे इथे 8 वाजलेले आहेत. सकाळपासून आम्ही इथे थांबलेलो आहोत. तरी गुन्हा नोंद होण्यासाठी आम्ही वरिष्ठांना इथे तक्रार दिलेली आहे. गुन्हा नोंद होत आहे. तरी पुढची बातमी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळवण्यात येईल. नमस्कार, धन्यवाद. पूरी IGF टीम मौका वारदात पे पहुंच गई है, सभी शिलेदार मौजूद है। पूरे मामले का फॉलोअप बाकायदा लिया जा रहा है। इसीलिए जो भी बोलते IGF कहाँ गई, ध्यान में रखो, IGF हमेशा ड्राइवरों के भले के लिए तत्पर खड़ी है। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।